नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे। सरळ सेवेची आरोग्य विभागामध्ये जी पद भरली जातात त्या पद्धतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। सविस्तर जाहिरात आलेली संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। या ठिकाणी पाहू शकता याच्यामध्ये विविध पद आहेत, जसे की नाभिक असेल, माळी असेल, ड्रेसर असेल, पानक्य असेल, बॉयलर चालक असेल, दाया असेल आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी, त्यासोबत प्रयोगशाळा परिचर, माळी, आया आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी ही सर्व पद जे आहेत गट ड ची भरली जात आहेत। मित्रांनो, जीएमसी या ठिकाणी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची संपूर्ण जाहिरात आलेली आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी पाहू शकता छत्रपती संभाजीनगर सी। टोटल मित्रांनो 357 जागा भरल्या जात आहेत। गट ड वर्ग 4 ची ही सरळ सेवेची परमनंट पदांची जाहिरात DMER मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। आजपासून याचे ऑनलाइन ॲप्लिकेशन देखील सुरू झालेले आहेत। ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आणि PDF फाईलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सर्वची सर्व जी पदं असणार आहे त्यासाठी पात्रता फक्त 10वी पास ठेवण्यात आलेली आहे। तर निवड प्रक्रिया वगैरे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। तर बघा, TCS कंपनी मार्फत सध्या ही पदभरती घेतली जात आहे। याच्या अगोदर IBPS ने या ठिकाणी GMC च्या पदभरतीच्या जाहिराती आल्या होत्या, त्याची IBPS ने परीक्षा घेतल्या होत्या। मात्र ही जी जाहिरात आलेली आहे ती TCS मार्फत या ठिकाणी याची परीक्षा होणार आहे। पाहू शकता हे TCS चं पोर्टल तुम्हाला इथं पाहायला भेटेल। ऑनलाइन ॲप्लिकेशन करण्याची लिंक तुम्हाला खुली झालेली आहे। 24 जून पर्यंत तुम्हाला ऑनलाइन ॲप्लिकेशन करता येणार आहेत। बघा, सर्वच पदांसाठी जर आपण बघितलं, काही पदांसाठी 15,000 ते 47,600 इतका पगार आहे, प्लस सर्व शासकीय भत्ते याच्यामध्ये तुम्हाला असणार आहेत। तुम्ही या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये फॉर्म भरू शकता किंवा या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये देखील तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। तर ही सर्व केडरची विविध पदं याच्यामध्ये भरली जात आहेत। याच्यामध्ये तुमचे कॅटेगरी वाईज देखील वॅकन्सी तुम्हाला जाहिरातीमध्ये दिलेली आहेत। तर बघा, आता ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे GMC म्हणजेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये तुम्हाला परमनंट जॉब या ठिकाणी भेटणार आहे। यासाठी ऑनलाइन ॲप्लिकेशन करायसाठी तुम्हाला वयोमर्यादा 18 वर्षापेक्षा कमी असू नये। 18 ते 38 वर्ष खुल्या प्रयोगासाठी आहे, राखीव प्रयोगासाठी 18 ते 43 वर्षापर्यंत ठेवण्यात आलेली आहे। यासाठी तुम्हाला जी सिलेक्शन प्रोसेस घेतली जाणार आहे ती म्हणजे TCS कंपनी मार्फत तुमची ऑनलाइन परीक्षा होईल। 2 तासाची परीक्षा असणार आहे। याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही, त्यासोबत तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यू देखील होणार नाही। गट ड ची ही पद आहेत। यासाठी तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व अंकगणित असे मिळून 100 प्रश्न असणार आहेत। 200 मार्कासाठी तुमची ही परीक्षा ऑनलाइन कॉम्प्युटर बेस असणार आहे। एका प्रश्नासाठी 2 गुण तुम्हाला असतील। मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये तुमची मौखिक परीक्षा म्हणजे मुलाखत असणार नाही। त्यासोबत बघा, याचं नॉर्मलायझेशन देखील केलं जाणार आहे। TCS कंपनी मार्फत या ठिकाणी ते नॉर्मलायझेशन तुमचं असणार आहे। काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत त्याची या ठिकाणी तुम्हाला यादी देखील त्यांनी दिलेली आहे। नॉन क्रिमिनल असेल, त्यासोबत इतर डॉक्युमेंट तुम्ही ज्या कॅटेगरीमधून फॉर्म भरताय त्या पद्धतीची सर्व डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत। जसं की अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे सर्व प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आता बघा, यासाठी तुम्हाला फीस जी आहे खुल्या प्रयोगाला 1000 रुपये आहे, राखीव प्रयोगासाठी 900 रुपये फीस ठेवण्यात आलेली आहे। माजी सैनिकांना कुठलीही परीक्षा शुल्क आकारलेलं नाही। आता पहा, तुम्हाला याच्यासाठी तुमची जी परीक्षा असणार आहे त्याची डेट सध्या त्यांनी दिलेली नाही, ती लवकरच या ठिकाणी प्रसिद्ध होईल। फॉर्म भरल्यानंतर 24 जून पर्यंत तुम्हाला फॉर्म जे आहे त्या ठिकाणी भरता येणार आहेत। याच्यामध्ये संपूर्ण माहिती डिटेलमध्ये दिलेली आहे। त्याच्यानंतर शेवटी जर आपण बघितलं तर बघा, आता जसं की चतुर्थ श्रेणी कर्मचारी जी पद आहेत त्याची 30 जागा भरल्या जात आहेत। यासाठी तुमच्या कॅटेगरी वाईज सामाजिक समांतर आरक्षणानुसार देखील वॅकन्सी इथं पाहायला भेटतील। ही जाहिरात जी आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, तिथून तुम्हाला ही पाहता येईल। तुम्हाला कॅटेगरी वाईज जागा पाहिजे त्यानुसार अर्ज करता येणार आहे। बघा, प्रत्येक पदानुसार दिलेले, जसं की आयाची पद आहेत 2 पद आहेत, तर ते कॅटेगरी वाईज वॅकन्सी इथं आहेत। माळीची 7 पदं आहेत, तर त्यासाठी देखील या ठिकाणी वॅकन्सी आहेत। प्रयोगशाळा परिचरला 18 पद आहेत, तर कॅटेगरी वाईज वॅकन्सी इथं पाहायला भेटतील। असं प्रत्येक पदाचं सामाजिक समांतर आरक्षणानुसार जागा तुम्हाला पाहिजे आहेत आणि त्यानुसार तुमच्या कॅटेगरीला ज्या ठिकाणी जागा आहे त्यानुसार अर्ज जे आहेत ते करायचे आहेत। त्यासोबत बघा, याच्यामध्ये फॉर्म भरण्यासाठीची सर्व माहिती देखील त्यांनी दिलेली आहे। फॉर्म कसा भरायचा आहे त्याबद्दलची, तर याच्याबद्दल तुम्हाला फॉर्म भरण्याबद्दल व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। त्याबद्दलचा व्हिडिओ बनवून तुम्हाला नक्की माहिती दिली जाईल। याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। धन्यवाद मित्रांनो, सध्याची भरती असेल किंवा विविध पदभरतींसाठी तुम्हाला जर पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी विविध पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत। जसं की सध्याची जी या ठिकाणी नोंदणी व मुद्रांक विभागाची सिपाई गट ड पदभरती आलेली आहे किंवा GMC ची पदभरती असेल किंवा इतर कुठलीही सरळ सेवेची पदभरती असेल ग्रुप डी ची, त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी हे पुस्तक महत्त्वाचं आहे। IBPS पॅटर्ननुसार हे त्यांचं पुस्तक आहे। इतर देखील त्यांची TCS पॅटर्ननुसार देखील पुस्तकं आहेत। याच्यामध्ये पाहू शकता, नोंदणी व मुद्रांक विभाग सिपाई गट ड साठी तुम्ही
फॉर्म भरलाय तर त्याचा प्रश्नपत्रिका संच त्यांनी दिलेला आहे. आता IBPS कंपनी ही परीक्षा घेते तर यासाठी 5 पर्याय दिलेले असतात. त्यानुसार हे पुस्तक बनवण्यात आलेलं आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाच्या घेण्यात आलेल्या शिपाई पदाच्या 2014च्या प्रश्नपत्रिकांचा देखील याच्यामध्ये समावेश आहे. सराव प्रश्नांचा देखील याच्यामध्ये त्यांनी समावेश करून दिलेला आहे. संभाव्य सराव प्रश्न देखील तुम्हाला पाहायला भेटतील. तर 2025 मध्ये होणाऱ्या शिपाई, प्रत्येक शिपाई कुठलेही विभागाचं पद असेल त्यासाठी तुम्हाला तयारी करण्यासाठी हे त्यांचं पुस्तक महत्त्वाचं आहे, TCS किंवा IBPS मार्फत. तर नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई गट ड भरतीसाठी तुम्हाला हा प्रश्नपत्रिका संच उपयोगी पडणार आहे. हे पुस्तक प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध झालेलं आहे किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला खरेदी करता येणार आहे. त्याचसोबत त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की महाराष्ट्र वनरक्षक भरती, वनसेवक असेल, वनमजूर असेल, 94 प्रश्नपत्रिका संच, हे देखील त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये 2019 ते 2025 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश त्यांनी केलेला आहे. हे TCS मार्फत घेतलेल्या आतापर्यंतच्या 32 प्रश्नपत्रिकांचा याच्यामध्ये स्पष्टीकरणासहित त्यांनी समावेश करून दिलेला आहे. तर TCS पॅटर्ननुसार म्हणजे TCS मार्फत जी वनविभागाची पदभरती होईल, वनरक्षक असेल किंवा वनमजूर असेल, यासाठी तुम्हाला हे पुस्तक त्यांचं उपयोगी आहे. त्यासोबत रेल्वे भरतीसाठी तुम्ही फॉर्म भरलाय, जसं की रेल्वे ग्रुप डी असेल किंवा इतर परीक्षा असतील रेल्वेच्या, त्यासाठी देखील पाहू शकता पेसेल ग्रुप डी रेल्वे भरती बोर्ड RRB मराठी भाषेतील सामान्य अध्ययन प्रश्नसंच, ज्यामध्ये त्यांनी 10,200+ प्रश्नांचा समावेश करून 2018 ते 2014 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा देखील याच्यामध्ये समावेश आहे. भाग 1 त्यांचं हे पुस्तक मराठी माध्यमातून प्रसिद्ध झालेलं आहे. सध्याच्या रेल्वे ग्रुप डी साठी तुम्हाला हे उपयोगी आहे. मराठीमधून परीक्षा होणार आहे. हे देखील पुस्तक तुम्हाला उपयोगी आहे. द्वितीय आवृत्तीचं त्यांचं हे पुस्तक आहे. रेल्वे भरती बोर्ड मराठी भाषेतील इतरही पदांसाठी, जसं की ग्रुप डी असेल, NTPC असेल, ALP असेल, RPF असेल, SI, ह्या सर्व कुठलीही रेल्वेची पदं असतील यासाठी जी पण पुस्तकं तुम्हाला मराठी भाषेमधून हवी असतील ती सर्व स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी प्रसिद्ध केलेली आहेत रेल्वेबद्दलची. याच्यामध्ये देखील 2021 ते 2024 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे. मराठी भाषेतील ही एकमेव पुस्तकं त्यांची उपलब्ध झालेली आहेत. तर ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी प्रसिद्ध केलेली आहेत. लेखन संकलन विठ्ठल नागनाथ राऊतवर सरांनी केलेलं आहे. ही सर्व पुस्तकं तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये महाराष्ट्राच्या भेटतील किंवा ऑनलाईन देखील विविध प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहेत. तेथून तुम्ही खरेदी करू शकतात.